हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण खूप महत्त्वाचा आणि गरजेचे विषयाबद्दल बोलणार आहोत. आपले इमोशन्स, भावना, फीलिंग्स ह्याच्याबद्दल. आता फीलिंग्स आपल्याला महत्त्वाच्या आहेत का? कशा असायला पाहिजे? आपण त्याला कसं कंट्रोल करायला पाहिजे? किंवा कंट्रोल केलं नाही ते काय होते? कंट्रोल करायचे टेक्निक्स काय आहेत? हे सगळं आपण शिकून घेणार आहोत. आता ह्या भावना पहिली गोष्ट गरजेच्या आहेत का? हो, गरजेच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, आपले जेवणात कसं आपल्याला तिखट लागते, मीठ लागते, गोड लागते, आंबट लागते, असंच ह्या भावना पण आपल्याला पाहिजे. प्रेम पाहिजे, राग पाहिजे, द्वेष पाहिजे, सगळं. पण त्या जागी पाहिजे. जेवणात कसं एकदम मीठ जास्त झालं की स्वयंपाक चांगला होतो का? तिखट जास्त झालं की होतो का? नाही. इन द सेम वे ह्या भावना पण आपल्याला योग्य तिथे, योग्य रीतीनं, योग्य एवढ्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एक छोटं मूल आहे. आपण त्याच्याबद्दल कुठल्या भावनेनं बघतो? वात्सल्याची भावना आहे. त्याच्याऐवजी आपण रागानं वागलो तर ते योग्य आहे का? नाही, तर अयोग्य आहे. आपण बघतो अयोग्यरित्या ह्या भावना गेल्या तर काय होते? आपण 2-4 महिन्यापूर्वी बघितलं होतं. आई आपले 4 वर्षाचे मुलाला गोव्याला घेऊन गेलीये आणि तिथे त्याचं गळा दाबून तिनं खून केली आहे आणि ती डेड बॉडी आपल्या बॅगेत ठेवून बेंगलोरला स्पेशल कार करून घेऊन निघाली आहे यायला. नो डाऊट मध्ये तिला पकडलं गेलं, सापडली ती पोलिसांना. अहो, विमानाचं तिकीट कारचे तिकिटापेक्षा कमी असताना कोणी तिथून स्पेशल गाडी करून बेंगलोरला येईल का? हा त्यांना डाऊट आला. त्यामुळे स्वतःच्या मुलावर एवढा राग तिला का आला? म्हणजे तो मुलगा आपल्या वडिलांसारखं दिसतो म्हणून. आणि हिचा आणि नवऱ्याचा कोर्ट केस डायव्होर्ससाठी चालू होती. त्यामुळे तो नवऱ्यासारखं दिसतो म्हणून तिनं ते मुलाचं गळा दाबून, स्वतःचे मुलाचा विचार करा. आपण काय इथं विचार सुद्धा करू शकत नाही असली गोष्ट आहे. हे कशामुळे झालं? हे नवऱ्यावरची तिची रागाची भावना एवढी तीव्र झाली तेव्हा तिला आपल्या मुलाबद्दल वात्सल्याची भावना नाहीशी झाली. त्यामुळे ह्या भावना योग्य प्रमाणे, योग्य तिथे, मी सांगितलं तसं स्वयंपाकात कसं सगळं आपल्याला योग्य तिथे योग्य प्रमाण लागते, तसंच हे भावनांचं प्रमाण पण योग्य असावं लागते. आता हे काय योग्य असत नाही कित्येक वेळेला, ह्याच्याबद्दल बोलूया. मी तुम्हाला एक अगदी एक्झाम्पल देऊन सांगते. आता सपोज माझे मैत्रिणीनं मोठं घर बांधली आहे आणि वास्तुशांतीला मी त्या घरात गेली आहे. वास्तुशांतीसाठी माझे मैत्रिणीनं खूप मोठं घर बांधलेलं आहे. माझं घर कसं आहे? माझं घर एकदम छोटं आहे. पण मला पण मोठं घर पाहिजे आहे मनातले मनात. पण मी तिथे गेल्यावर तिचं घर बघून काय म्हणतीये? मी म्हणते, अयो, एवढं मोठं घर सांभाळणं म्हणजे कठीण बाबा. कष्टाचं काम आहे हे. बघा, इथे हे कशासाठी झालं? तिचे आनंदात मी आनंद घेऊ शकत नाही. ह्याच्यामुळे आपण इवन लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये शिकतोय, ह्या भावना, ह्या आपले फीलिंग्स, आपले इमोशन्स
हे एका फ्रिक्वेन्सीमध्ये येत नाहीये. मला पण मोठं घर पाहिजे, पण मी मोठ्या घराचं कौतुक करते का? नाही. का तर माझ्या मैत्रिणीचं घर आहे म्हणून मी म्हणते नाही बाई कठीण आहे एवढं मोठं घर, झाडलोट करणं सुद्धा शक्य नाहीये. म्हणजे हे भावनांची शुद्धता, भावशुद्धता म्हणतात त्याला, ती नाहीये. तिचे आनंदात मी आनंद घ्यायला शिकायला पाहिजे, तिचे दुःखात मी दुःखी व्हायला पाहिजे. ही आहे भावनांची शुद्धता. त्यामुळे इथे आपण कशामुळे आपल्या भावना कंट्रोल करू शकत नाहीये, म्हणजे आपण आपलं मन भावशुद्ध नाहीये. हे मी तुम्हाला का आता लॉ ऑफ अट्रॅक्शनचं म्हणते, म्हणजे कित्येक लोक म्हणतात हो म्हटलं केलं तरी होत नाही का? भावशुद्धता नाहीये तुमच्याकडे म्हणून होत नाहीये. त्यामुळे आपण आपले भाव शुद्ध ठेवायला शिकायला पाहिजे. आता ही भावशुद्धता आपण कशी आणायची ही आपल्याला कुठेही मिळत नाहीये. लक्षात ठेवायला पाहिजे. कुठेही विकत मिळण्यासारखी गोष्ट नाहीये. आणि ही भावशुद्धता, इमोशन्स म्हणा, भावना म्हणा, या प्रत्येकाकडे या सगळ्या भावना असायला पाहिजे. पण कुठे कसं त्या भावनांचा वापर करायचा हे आपल्याला कळायला पाहिजे. आता मी कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी सासू आहे. इथे माझे इमोशन्स हे सगळ्यांबरोबर सारखे असतील का? नाहीये. मी हवे तसेच तिथे वापरणार. आता मुलाशी प्रेम असते तर वात्सल्य असते, मैत्रिणीशी स्नेह भावना असते. त्यामुळे ह्या भावनांचं पण वेगवेगळे तऱ्हा असते. ह्या भावना आपण हँडल करायला शिकायला पाहिजे. आमच्या सासूबाई म्हणायच्यात, एक मी म्हणणं तुम्हाला सांगते की ती योग्य आहे. म्हणजे पूर्वीच्या बायका फार शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांचं अंडरस्टँडिंग किती चांगलं होतं बघा. त्या म्हणायच्या, माहेरी जाऊन जबाबदारी घ्यायची नाही आणि सासरी मुलींनी जबाबदारी सोडायची नाही. माहेरी जाऊन, माहेरी आपण एकदा लग्न होऊन आल्यावर तर त्यांचं घर आहे, भावाचे बायकोचं असेल कोणाचं, तिथे जाऊन नाही हे असंच असायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे, अमुक. तिथे आपण असलं काही करायचं नाही. पण सासरी जबाबदारी सोडायची नाही. ही तुमची जबाबदारी. इथे घर स्वच्छ ठेवा, नीटनेटकं ठेवा, कोण आलेल्यांचं योग्य तो आदरातिथ्य करा, हे सगळी जबाबदारी. त्यामुळे सासरी जबाबदारी सोडायची नाही आणि माहेरी जाऊन जास्त जबाबदारी घ्यायची नाही. म्हणजे नेगेटिव्ह मिनिंगमध्ये घेऊ नका. नाही ते कोण माहेरी गेलं तरी तिथे आपलं हे दाखवत असतात आणि भावाला म्हणा, भावाचे बायकोला म्हणा तर आवडत नसते का? तर त्यांचं घर आहे, त्यांची जबाबदारी ती येते ती सगळी गोष्ट. मग आपण कशाला हे असं पाहिजे तर तसं पाहिजे. त्यामुळे आपण कुठे ती जबाबदारी म्हणा, ते इमोशन्स म्हणा, त्या भावना म्हणा, कशा वापरायच्या हे आपल्याला कळायला पाहिजे. ह्यालाच कंट्रोलिंग द इमोशन्स म्हणायचं. ओके, आपल्याला कोणावर राग आला, एकदम राग आला म्हणून काय फटाफट मारायचं का त्याला? नाही. आपला राग सुद्धा आपण कंट्रोल करायला शिकायला पाहिजे. आणि हे राग आपण कंट्रोल केला नाही की कितीतरी गोष्टी होतात. आपल्याला माहित आहे, नाती बिघडतात, कोणाचं खून करेपर्यंत जातात. त्यामुळे ह्या भावना आपल्या कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. कुठे ती भावना वापरायची तिथे वापरायला पाहिजे, नो डाऊट. नको ती गोष्ट आपल्या मुलांना, मुलींना, कोणी असू दे केली
तेव्हा तिथे तुम्ही राग दाखवायला पाहिजे. तेव्हा प्रेम करायचं नाहीये. प्रेम केलं की आणि तर बिघडेल. दिवसभर अभ्यास सोडून टीव्ही बघत बसले, मोबाईल बघत बसले मूल, तिथे हो बाबा छान असं करत बैस म्हणायचं का? नाही. तिथे तुम्ही रागवायला पाहिजे. तिथे तुमची रागाची भावना पण यायला पाहिजे. नाही बाई, दिवसभर मी मोबाईल बघत बसलो की आई रागवतीये म्हणून मूल जरा अभ्यासाला बसेल. म्हणजे ह्या सगळ्या आपल्या भावना, इमोशन्स, फिलिंग्स हे मस्ट आहे, असायला पाहिजे. त्यात काही चूक नाहीये. पण ते सगळे इमोशन्स आपले कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. कुठेही नाही. ते राग आला तरी काही लोक रडतात, आपण बघितले. काही लोक राग आला की घरी आला की सगळं फेकून दिलं. मुलांचं बघा, चप्पल फेकले एका बाजूला, बॅग फेकली एका बाजूला. असं करायचं का? नाहीये. हे आपल्या कुठल्याही भावना असू देत, भावना पाहिजेत आपल्याला, पण त्या भावना कंट्रोल करायला आणि योग्य तिथे वापरायला आपण शिकायला पाहिजे. हे कसं आपण शिकू शकतो? तुम्ही सेल्फ टॉक करा. आपोआप तुम्हाला जरा आजूबाजूला बघा कसं काय घडते सगळीकडे. हे सगळं बघितल्यावर आपल्याला हे सगळं शिकता येते, यायला लागते. अनुभव, एक्सपिरियन्स हे आपल्याला ह्या भावनांचं कसं कंट्रोल करायचं हे शिकवते. ते आपण सगळे आजपासून आपल्या भावना कंट्रोल करायच्या ना. अच्छा, हॅव ए गुड डे.